आमच्याकडे एक महिलांची तक्रार आली होती. तर तिला असं सांगितलं त्यांनी, ती जेव्हा पहिला त्याच्या मंदिरात गेली, ईशान्येश्वर मंदिरात, तर ती बसली त्या ठिकाणी. त्याला कोणाचा तरी फोन आला. त्याने तो स्पीकरवर ठेवला आणि स्पीकरवर ठेवल्यानंतर समोरून आवाज आला, का मी पोलीस निरीक्षक असा बोलतोय, मी नाशिकहून बोलतोय आणि आम्हाला असा गुन्हेगार सापडत नाही हं. आणि गुन्हेगार सापडण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा. म्हणजे पोलिसांनी फोन केला? पोलिसांनी बाबाला फोन केला आणि हां. गुन्हेगार शोधण्यासाठी आम्हाला मदत करा अशी विनंती केली. आता त्याचं म्हणणं होतं बंधूचं, का हां. काही देशामध्ये जपान असेल, मलेशिया असेल, सिंगापूर असेल, तिथे ओशनॉलॉजी नावाचा प्रकार असतो. म्हणजे जो गुन्हेगारांना शोधण्यासाठी पोलिसाच्या भोंदूबाबाची मदत घेतात असं त्याचं म्हणणं होतं आणि हां. तो लोकांवर प्रभाव टाकायचा. बरं. मग त्या ठिकाणी ती महिला त्याच ठिकाणी होती. तिला तिची पूजा तिने चालू ठेवली आणि काही वेळाने परत त्या व्यक्तीचा फोन आला काही वेळेनंतर हां. आणि त्यांनी परत स्पीकर ऑन ठेवला आणि तिकडून आवाज आला, का तुम्ही जे सांगितलं ते भविष्य खरं ठरलं. कारण तुम्ही सांगितलं होतं आम्हाला, की नाशिक रोडच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वर जा. त्या ठिकाणी तुम्हाला असा व्यक्ती गुन्हेगार तुम्हाला सापडेल आणि खरंच त्या पद्धतीने आम्हाला गुन्हेगार सापडलेला आहे. आणि तो काहीच बोलत नव्हता. त्या महिलेला तो काहीच बोलला नाही. परंतु महिला त्या ठिकाणी सरेंडर झाली. महिला त्याच्या प्रभावात आली आणि त्या बाबाने त्या महिलेचं मन जिंकून घेतलं आणि फक्त एवढ्यापुरतं ते मर्यादित राहिलं नाही आणि नंतर तिच्याविषयी असे प्रश्न सांगून त्या ठिकाणी तिला फसवलं गेलं. खरं तर लोक ज्योतिषाकडे जातात ते भविष्य जाणायला, पण ज्योतिषी हा जो आहे, हा जो भोंदूबाबा आहे किंवा इतर ज्योतिष आहे, ते माणसाचं भूतकाळ सांगत असतात. आणि त्या महिलेला जो भूतकाळ सांगितला त्याला तो खरा पटला. जसं मी तुम्हाला भविष्य सांगितलं किंवा इतर लोकांना मी सांगितलं, त्या पद्धतीनं त्या महिलेला पटलं आणि ते त्या ठिकाणी तिचं जे पुढे आर्थिक शोषणापासून ते मानसिक शोषणापासून ते शारीरिक शोषणापर्यंत ते गेलं. तर हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. बरं.